आपल्यासोबत शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। उद्या अर्थसंकल्प सादर होतोय, काय सांगतील? उद्याचा अर्थसंकल्प हा ऐतिहासिक अर्थसंकल्प असणार आहे। या महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असणार आहे की त्याच्यामध्ये फार मोठ्या तरुणांना, महिला भगिनी किंवा अनेक गोरगरिबांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असणार आहे, शेतकऱ्यांसहित कष्टकरी। त्याच्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्पाचं आम्ही वाट पाहतोय आणि मग स्वागत करू। उद्याच्या अर्थसंकल्पातून केवळ योजनांचा पाऊस होणार असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। विरोधकांना ते बोलणं गरजेचं। उद्धव ठाकरेंनी केला। अरे हो, म्हणजे विरोधकच आहेत ना। उद्धव ठाकरे आता सध्या आमच्या सरकारच्या विरोधात आहे, त्यामुळे ते बोलतील आणि ते बोलणं गरजेचं आहे। परंतु जे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतील ते ठाम आणि योग्य करतील। बरं, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणा अशी योजना येते, लाडका भाऊसुद्धा योजना आणा अशी सुद्धा त्यांनी सल्ला आपल्याला दिला आहे। आणि जी योजना आपण आणत आहोत लाडकी बहिणा, त्याच्याबाबत त्यांनी त्यांचा आनंद पण त्यांनी व्यक्त केलेला आहे। ठीक आहे, ज्या चांगल्या योजना येतील त्या विरोधक वाईट त्याचं बोलणार, त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू दे, आम्ही आमचं काम करू। जर महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचं, कष्टकरी युवक युवती महिला या सगळ्यांचं जर भलं करणारं जर अर्थसंकल्प असेल तर त्यांनी स्वागत करायला पाहिजे। त्यांच्या पोटात दुखायला लागलं आत्तापासूनच, कारण हा अर्थसंकल्प या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असणार आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांना ते कुणकुण लागलेली आहे, त्यामुळे आत्ताच त्यांनी धास्ती घेतलेली आहे आणि म्हणून उद्याचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार। शेठ, आज खरं तर उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले। दोन चित्र पाहायला मिळाली, लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत, नंतर चंद्रकांत दादा पाटलांनी त्यांना चॉकलेट दिलं। त्याची काय काळजी करायचं कारण नाही, कारण ते गेले योगायोगाने, त्यामुळे काय त्यात राजकारणात बदल झाला, बदल होणार आहे अशातला भाग नाही आहे आणि त्यात एवढी पण काळजी करायचं कारण नाही आहे ना। आगामी काळात एकत्र येण्याचे संकेत आहेत का? नाही, आत्ताच नाही सांगू शकत, अधिवेशन झाल्यावरती मग सांगू तुम्हाला। बरं, एक शेवटचा प्रश्न आहे माझा। ज्या प्रकारे आता निकाल लागला आहे महायुतीचा लोकसभेमध्ये, त्यात राष्ट्रवादीवरती खापर फोडलं जातं आहे। अमोल मिटकरी हे त्यांची भावना व्यक्त करतात, मात्र त्यांना प्रदेशाध्यक्ष त्यांचे सुनील तटकरे असलेले समज देतात। त्यामुळे जो सरकारचा भाग असलेला तुमचा मित्रपक्ष असलेला हा एकंदरीत शिवसेना आणि भाजपवरती आरोप करतो, काय सांगतात? आम्ही त्यामध्ये बोलणार नाही। आमच्या इथली जी सीट होती राष्ट्रवादीची ती आम्ही निवडून आणली, त्यामध्ये 6 पैकी 4 आमदार हे आमचे शिवसेनेचे 3 आमदार, एक भारतीय जनता पार्टीचा आणि एक स्वतः त्यांची मुलगी आणि एक उबाटाचे भास्कर जाधव। त्यामुळे 4 तर आम्ही भारतीय जनता पार्टीने आम्ही होतो आणि आम्ही सगळ्यांनी मनापासून काम केलं, त्याच्यामुळे हा दैत्यपेमाने विजय तटकरे साहेबांना मिळाला आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये ही एकमेव सीट की त्यांना मिळाली, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। तर हे होते शिवसेना आमदार भरत गोगावले। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।